महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। जे भोंगर प्रशासक कारभार चालू आहे आपल्या शहरातले B&C चे खातं असन, जागतिक बँक प्रकल्पाचं खातं असन किंवा रेल्वे खातं असन, जाजून बुजून 5 लाख लोकांना 2 वर्षापासून वेठीत धरत आहे। आज प्रत्येक माणसाला शहरामध्ये जाण्यासाठी 10 किलोमीटर जाणं, 10 किलोमीटर येणं, 20 किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे। पण या प्रशासकाला जाग येऊन नाही राहिली। आजचे 8 दिवस अगोदर आम्ही इथे एक आंदोलन केलं। आंदोलन केल्यानंतर थोडीशी जाग झाली अधिकाऱ्याला आणि अधिकाऱ्याने थोडासा काम वाढवून घेतलेलं आहे। तरी पण आम्हाला आजचा अल्टिमेट दिला होता, आज पण काम पूर्ण झालेलं नाही। आता आम्ही त्यांना 19 तारखेचं अल्टिमेटम दिलेलं आहे। 19 तारखेला जर प्रशासकाने हे पूलचं काम पूर्ण केलं नाही तर 20 तारखेला आम्ही आमच्या परीने 5 लाख लोकांना गैरसोय टाळण्यासाठी आम्ही आमच्या परीने जन आंदोलन करून हे पूल चालू करून घेऊ। आपलं नाव? हाकीम पटेल देवळाई पाटील, मी सातारा देवळाई जनसेवा युवा कृती समितीचा अध्यक्ष या नात्यानं आज या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मक या भुयारी मार्गाचं उद्घाटन सर्व 42 खेड्यातील जनतेला, सातारा देवळाई परिसरातील अर्ध्या भागातील नागरिकांना घेऊन नागरिकाच्या वतीने या ठिकाणी प्रतिकात्मक उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलं। याचं कारण 1 फेब्रुवारीला आम्ही प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता की आपण 10 तारखेपर्यंत हा भुयारी मार्ग चालू करावा, परंतु तरी देखील प्रशासन जागे झालं नाही आणि 10 तारखेपर्यंत त्यांनी काम केलं नाही। आम्हाला सांगण्यात आलं की 10 तारखेला सायंकाळपर्यंत आम्ही हा मार्ग चालू करू, परंतु तरी देखील हा मार्ग त्यांनी चालू केला नाही। म्हणून या प्रशासनाला, झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी सकल समाजाच्या वतीनं, सर्व पक्षातील नेत्यांच्या वतीनं, सर्व संघटनांच्या वतीनं बोंब मारो आंदोलन या ठिकाणी आपण केलं। आज प्रशासनाला आम्ही या ठिकाणी अल्टिमेटम दिला की 19 फेब्रुवारीच्या आज जर तुम्ही या ठिकाणी हा पूल चालू नाही केला तर 19 फेब्रुवारीला आम्ही हे बॅरिकेड सर्व तोडून सर्व पूल जनतेसाठी या ठिकाणी आम्ही ओपन करून देऊ आणि जनतेला होणाऱ्या त्रासातून मुक्त करू। कारण आम्हाला जे 42 खेड्यातील जनता आहे, सातारा देवळाईचा आमचा परिसर आहे, त्या ठिकाणाहून आम्हाला 9 किलोमीटरवरून 8 किलोमीटरवरून काही लोकांना दर्गा मार्गे जावं लागतं। त्या ठिकाणी आमच्या सोरगरज असतील अडकून पडतात, अँब्युलन्स असतील अडकून पडतात, आमच्या शाळेतील गाड्या असतील त्या अडकून पडतात आणि न कळत आमच्या सर्व जनतेच्या खिशाला वाढीव पेट्रोलचा खर्च या ठिकाणी आम्हाला सोसावा लागतोय। म्हणून या प्रशासनाला जागी करण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम 19 फेब्रुवारीचा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। 19 फेब्रुवारीला जर या प्रशासनानं हा पूल जर चालू नाही केला तर सर्व जनतेला घेऊन, तुमच्या चॅनलच्या साक्षीने सांगतो की सर्व जनतेला घेऊन हा पूल आम्ही या ठिकाणी चालू करू। दुर्घटना व्हायची शक्यता आहे, काय सांगाल? या ठिकाणी या पुलाचं बांधकाम देखील अतिशय चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे। बघा, हा जो बीम आहे याचा आतला जो रेल्वे मार्गाने रेल्वे प्रशासनाने जो बीम टाकला तो क्रॉस टाकलेला आहे। त्या ठिकाणी शाळेच्या गाड्या देखील अडकू शकतात। काम देखील एकदम निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला सांगतो आणखी या वेळ दिला, तुम्हाला वेळ आहे, 19 तारखेपर्यंत राहिलेले काम आपण या ठिकाणी करावं, अन्यथा या ठिकाणाहून ज्यावेळेस गाड्या जातील, जर आमच्या सातारा देवळाई आणि 42 खेड्यातील जनतेच्या जर जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याला हे प्रशासन जबाबदार राहील। घालून न जाता वरतून जातात लोक। हा पूल चालू न झाल्यामुळं आमच्या सर्व अर्ध्याच्या वर जनतेला या ठिकाणाहून लोक जीव धोक्यात घालून त्या पटरीवरून गाड्या टाकतात। आम्ही विनंती करतो आमच्या पण पब्लिक आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आपण थोडे दिवस थांबा। 19 फेब्रुवारी पर्यंत जर यांनी पूल चालू नाही केला भुयारी मार्ग तर आपण या ठिकाणी मोठं आंदोलन उभा करू, हे सर्व बॅरिकेड हटवून टाकू आणि हा पूल तुमच्यासाठी चालू करून टाकू।